तर मला वाटायचं नेहमी आई आयुष्यातनं जाऊ नये. त्यामुळे पण झाडाची सुरुवात झाली की ती आयडिया मला सुचली की आई जर आयुष्यातनं जायची नसेल तर काय करता येईल ह्याच्यावर मी खूप विचार करायचो. पैसे दिले, हे दिले, वय थांबवता येत नाही ना. आणि खूप अन्न आहे म्हणून पचन यंत्रणा चांगली आणू शकत नाही ना. आई नेहमी म्हणायची, अरे अन्न दुसऱ्याचं आहे, पोट दुसऱ्याचं आहे का, आणि त्यामुळे आपल्या पोटाला लागेल तेवढंच खायला लागेल ना, काही देऊन काय उपयोग आहे त्याचा. इतक्या साध्या साध्या गोष्टी सगळं जीवन भरलं होतं. मग ती आपल्या आयुष्यातून जाऊ नये तेव्हा मला आयडिया सुचली की देशी झाडांच्या बिया एका बाजूला ठेवायच्या, एका बाजूला आईला ठेवायचं आणि तुला करायची. आणि आईला म्हणलं तुझ्या वजना एवढ्या बिया मी आता महाराष्ट्रात लावतो, मग त्यांना सावली येईल, मग त्यांना फळं येतील, त्याला फुलं येतील, सुगंध येईल, त्याच्या पाखरं बसतील, आणि ह्या सगळ्या प्रकारात तुम्हाला जिवंत दिसशील. म्हणजे तू माझ्या आयुष्यातून जाणार नाही, तू मेलो काय मी रडणार नाही, रडणेपणा आणि खोटेपणा ह्याच्यातनं काही होत नसतं. त्यामुळं ह्या पद्धतीनं तू मी माझ्याबरोबर आयुष्यावर जिवंतच असेल. त्यामुळे आपण ठरलं की हा आपल्या आनंदाचा भाग आहे, आपल्या आईला दिलेला शब्द आहे आपण, म्हणून आपण हे काम करतो. आपल्याला काय चला आता गेले दिवे लावतोय आणि मला बघा आता हे काहीतरी करा, असलं काही डोक्यात नाही.